नागपूर जिल्ह्यातील अनेक सहकारी संस्थांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं माहितीच्या अधिकारातून पुढे आलेलं आहे। माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोल्हारकर जी आपल्या सोबत आहेत। सर, काय सांगाल? तुम्ही माहिती अधिकारामध्ये माहिती मागितलेली आहे, काय नेमकी माहिती आली या सहकारी बँकांसंदर्भात? आपल्याला माहीत असेल की नागपूर जिल्ह्यामध्ये अनेक सहकारी संस्था आहेत आणि या संस्थांचं परीक्षण करून घेणे कायद्याने बंधनकारक आहे। आणि म्हणूनच मी विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था लेखापरीक्षण यांना एक RTI केला आणि त्यांना असं विचारलं की आपण किती संस्थेचं ऑडिट केलं आणि आर्थिक घोटाळे कुठे कुठे झाले। तर त्यांनी जी माहिती दिली आहे मी थोडक्यात तुम्हाला सांगतो। ही माहिती जी आहे 2022 ते 2026 या काळातला आहे आणि या ज्या संस्था आहेत त्या 3887 आहे नागपूरमध्ये, नागपूर आणि नागपूर जिल्ह्यामध्ये। तर केवळ 26 जरी घेतलं तर त्याच्यात 58 संस्थाचं लेखापरीक्षण केलं आणि आपण 2022 ते 25पर्यंत सुद्धा धरलं तर ज्या संस्था आहेत त्या संस्थेचं पूर्ण परीक्षणच झालेलं नाही, पूर्ण संस्थेचं सुद्धा झालेलं नाही आहे, केवळ काही संस्थेचं झालेलं आहे। आणि त्याच्यामुळे आर्थिक घोटाळे जे आहे हे आर्थिक घोटाळे फक्त जे चेकिंग केल्यानंतर म्हणजे ऑडिट केल्यानंतर समोर आलेले आहेत। तर दरवर्षी आर्थिक घोटाळा तर झालेलाच आहे, परंतु मी केवळ 26चं सांगतो। 26मध्ये लेखापरीक्षण जे केलेलं आहे त्यामध्ये केवळ 58 लेखापरीक्षण केलं संस्थेचं केलेलं आहे आणि जवळपास 3829 संस्था अजून अपूर्ण आहेत ज्याचे परीक्षण झालेलं नाही आहे, परंतु 33 सहकारी संस्थेचं आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे। म्हणजे ही मोठी गोष्ट आहे। यामध्ये एक बँकसुद्धा आहे, शिक्षक सहकारी बँक ज्याला म्हणतात ती बँक आहे आणि बाकीचे जे आहेत ते सगळे कोऑपरेटिव्ह संस्था आहेत। ते आपल्याला माहीत असेल की ह्या ज्या कोऑपरेटिव्ह संस्था असतात त्या छोट्या छोट्या लोकांना लोन देतात, त्यांचे छोटे छोटे डिपॉझिट घेतात आणि याच्यावर कंट्रोल सहनिबंधक यांचा असतो, परंतु ऑडिट केलं नाही तर कसे गैरव्यवहार होतात हे याच्या किती सहकारी संस्थांमध्ये अशा प्रकारचा गैरव्यवहार जो आहे तो दिसून आलेला आहे आणि तो कुठपर्यंत असू शकतो? आता ते 22 ते 26 याच्यात प्रत्येकाचं दिलेलं आहे। आता 22मध्ये जवळपास 5 संस्था ज्या आहेत त्या आहेत, नंतर 23मध्ये 4 संस्था आहेत आणि 24मध्ये 6 संस्था आहेत आणि 6 संस्था आणि 3 संस्थेमध्ये गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। त्यात जय भीम सहकारी पतसंस्था, शांभी महिला अर्बन कोऑपरेटिव्ह संस्था, असेट बहुविधीय सेवा सहकारी संस्था या त्या संस्था आहेत। आणि सगळ्यात शेवटी जे आहे 26 या 26मध्ये सुद्धा आर्थिक व्यवहार झालेले आहेत। त्याच्यात धनलक्ष्मी नागपूर महिला पतसहकारी पतसंस्था, नवदुर्गा अर्बन क्रेडिट सोसायटी, सुविधा महिला पतपरक संस्था, दिशा नागरिक संस्था या सगळ्या आहेत। आणि चौकशी झालेल्या संस्थासुद्धा आहेत, चौकशी सुरू असलेल्या संस्था, काहींवर गुन्हेसुद्धा दाखल झाले, जवळपास 70-71 गुन्हे दाखल झाले। बिलकुल झाले आहेत ना। या दिशा सहकारी संस्थांमध्ये 11 व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे। नंतर उत्थान नागरिक पतसंस्थात 21 संस्थांवर गुन्हा दाखल झालेला आहे। तर हे जे आहेत गुन्हे हे ॲक्च्युली ऑडिट झाल्यानंतर आहेत आणि हे गुन्हे होऊ नये म्हणून या व्यक्तींविरुद्ध गुन्हासुद्धा नोंदवलेला आहे। ही मोठी गोष्ट आहे, परंतु माझा म्हणण्याचा हे महत्त्व, माझ्या बोलण्याला महत्त्व एवढंच आहे या दृष्टीने की आपण संस्थेची चौकशी केली पाहिजे, नंतर ऑडिटसुद्धा केलं पाहिजे, तेव्हा कुठे गुन्हे समोर येतील। कुठेतरी ऑडिट न झाल्यामुळे होत आहे असं वाटतं? हां, म्हणजे जे कमीत कमी संस्थेचे ऑडिट झाले त्या ऑडिटमध्ये जे समोर आलेत गुन्हे, परंतु बाकीच्या संस्थेचं काय? कारण बाकीच्या संस्थेचं ऑडिटच अजून झालेलं नाही आहे, ते व्हायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे। नक्कीच अनेक संस्था ज्या आहेत त्या सहकारी संस्था आहेत त्याचं ऑडिटच झालेलं नाही अशाही प्रकारची माहिती पुढे येते आहे आणि ज्यांचं ऑडिट झालं त्या ठिकाणी मात्र आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं सुद्धा पुढे येत असल्याचं पाहायला मिळते आहे। कॅमेरामन साईस सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।